दोडामार्गमध्ये महिलांनी पुरुषांच्या बरोबरीने धुळवड साजरी केली। डीजेच्या तालावर आणि ढोल ताशांच्या जोडीने महिला पुरुषांनी धुलीवंदन साजरा केला। कोकणातील शिमगोत्सवाचा आज दुसरा दिवस आहे। कोकणात शिमगोत्सवाला अनन्यसाधारण महत्त्व आहे। सगळे चाकरमानी होळीसाठी गावी येतात। होळी पौर्णिमेला गावाची, देवाची आणि गुडख्याची होळी घातल्यावर शिमगोत्सव सुरू होतो। 5, 7, 9 आणि 15 दिवसाचा शिमगोत्सव असतो। त्यातील दुसरा दिवस धुलीवंदनाचा। त्या दिवशी लहान मुलं, पुरुष, महिला एकमेकांना रंग लावून रंगीत पाणी एकमेकाच्या अंगावर टाकून शिमगोत्सव साजरा करतात। खऱ्या अर्थानं तो आनंदोत्सव असतो। दोडामार्ग तालुक्यातील सर्वच गावात आज धुळवड साजरी करण्यात आली। दोडामार्ग सावंतवाडा इथं तर मुली आणि महिलांनी नाचत गात डीजे आणि ढोल ताशांच्या साथीनं धुळवड साजरी केली। दोडामार्ग बांधा, मणेरी, साठेली, भेडशी, दोडामार्ग तिलारी, दोडामार्ग आई अशा सर्वच मार्गावर आबालवृद्ध धुळवड साजरी करताना दिसत होते। अनेक निवासी संकुलात सुद्धा रहिवाशांनी धुळवड साजरी केली। शिमग्यातील सोंगसुद्धा बाजारपेठेत आणि गावोगावी शबय शबय म्हणत फिरत होती। होली है बुरा मत मानो असं म्हणत एकमेकांना रंग लावणाऱ्या आणि आयनाच्या बायना घेतल्यापासून जायना म्हणत हक्काने अनेक जण शबय मागण्यासाठी फिरत आहेत। होळी आणि पुरणपोळी किंवा शिरवाळे यांचं नातंसुद्धा अतूट आहे। त्यामुळे रंगाचा हा सण म्हणूनच अविस्मरणीय ठरतो। प्रभाकर धुरी, कोकण 9, दोडामार्ग।